नमस्कार मित्रांनो, नाव माझं सतीश आणि आपण पाहतात नेशन मराठी युट्यूब चॅनल. मित्रांनो, हा आपल्या चॅनलवरचा तिसरा व्हिडिओ असणार आहे, जो मोठ्या स्वरूपाचा म्हणजे लॉंग लेंथचा व्हिडिओ असणार आहे. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं टाइप्स ऑफ रिएक्टर म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटचा होता. दुसरा व्हिडिओ पाहिला तो म्हणजे क्यूए आणि क्यूसी, त्यामध्ये आपण दुसरा डिपार्टमेंट चूज केला. आणि आता तिसरा व्हिडिओ असणार आहे, तो असणार आहे ईएचएस बद्दल. म्हणजे तिसरा आपण डिपार्टमेंट चूज केलेला या व्हिडिओमध्ये. तर यामध्ये ईएचएस म्हणजे काय असतो ते आपण पाहणार आहोत. आणि जो चौथा व्हिडिओ असणार आहे तो सुद्धा असणार आहे ईएचएस बाबतीत, जो आपण व्हिडिओच्या मध्ये बघू कोणता टॉपिक असणार आहे. तो टॉपिक बद्दल थोडीशी माहिती येईल घ्यायला, तेव्हा तो टॉपिक काय असेल व्हिडिओच्या पुढच्या ते पण डिस्कस करू. त्याच्यानंतर अजून पुढे जाऊन मॅनेजमेंट कशी असायला पाहिजे, तर त्या संदर्भातला एक मोठा मॅनेजमेंट म्हणजे वर्क प्लेस मॅनेजमेंट कशी चांगल्या प्रकारे आपण करू शकतो याबद्दलचा 5 इयर्स मॅनेजमेंट कशी असते, तर 5 इयर्स बद्दलचा एक व्हिडिओ असेल. तो असणार आहे आपला 5वा व्हिडिओ. तर अशा प्रकारे पुढचे व्हिडिओ येणार आहेत. तर त्या सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे व्हॉट इज ईएचएस, एन्व्हायरमेंट हेल्थ अँड सेफ्टी. हा आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे. तर मग नेमकं ईएचएस म्हणजे एन्व्हायरमेंट हेल्थ अँड सेफ्टी म्हणजे नक्की काय, ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ईएचएस म्हणजे एन्व्हायरमेंट हेल्थ अँड सेफ्टीचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत की ऍक्सिडेंट प्रिव्हेंट करणे म्हणजे ऍक्सिडेंट होण्यापासून थांबवणे, लीगल कंप्लायन्स मेंटेन करणे म्हणजे सेफ्टीच्या बाबतीत ज्या लीगल कंप्लायन्स असतात त्या मेंटेन करणे. चौथं म्हणजे एक सेफ आणि हेल्दी एन्व्हायरमेंट तयार करणे म्हणजे जे वर्क प्लेस आहे आपलं ते सेफ्टी आणि हेल्दी कसं राहील त्याकडे लक्ष देणे आणि ते मेंटेन करणं. त्यासाठी ते सेफ्टी वर्कप्लेस आहे ते तयार करणं हे सेफ्टी म्हणजे ईएचएस डिपार्टमेंटचं काम आहे. तर ईएचएस हे जे 3 शब्द आहेत, एन्व्हायरमेंट हेल्थ अँड सेफ्टी, त्यातला पहिला एन्व्हायरमेंट असतो. त्याचा अर्थ काय होतो? एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे पर्यावरण, पण त्यामध्ये काय काय करायच्या गोष्टी असतात त्या आपण एक शॉर्ट मध्ये पाहून घेऊया. तर पहिले यामध्ये येतं ते म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट. त्यानंतर येतं इफ्लुएंट ट्रीटमेंट म्हणजे जे सांडपाणी जे निघतं कंपनीमध्ये कारखान्यामधून, जे काम झाल्यानंतर जे सांडपाणी निघतं त्याच्याबद्दल ट्रीटमेंट कशी करायची, जेणेकरून ते बाहेर सोडताना किंवा बाहेर पाठवताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पर्यावरणाला ऱ्हास होणार नाही अशा प्रकारे ते कसं ट्रीटमेंट केलं जाईल त्याकडे लक्ष देणे. त्यानंतर एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन याच्यावरती कंट्रोल ठेवणं, हजार्डस वेस्ट हँडलिंग करणं आणि स्पिल कंट्रोल. तर या सगळ्या गोष्टी येतात एन्व्हायरमेंट मध्ये. या सगळ्याचा उद्देश एक असतो की एन्व्हायरमेंट एखाद्या कारखान्यामुळे खराब होऊ नये, एन्व्हायरमेंट मध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल सोडले गेले नाही पाहिजेत किंवा त्या कंपनीमुळे त्या कारखान्यामुळे एन्व्हायरमेंटला कोणत्याही प्रकारची इजा नाही झाली पाहिजे. तर मेन गोल काय असतो की पोल्युशन कंट्रोल आणि सस्टेनेबिलिटी म्हणजे पोल्युशन कंट्रोल मध्ये ठेवायचं आणि ते कायम सस्टेन करायचं. यानंतर आता पुढे पाहणार आहोत ते म्हणजे हेल्थ. हेल्थ मध्ये काय येतं? ऑक्युपेशन एक्सपोजर हेल्थ कंट्रोल म्हणजे जे कामगार कारखान्यामध्ये काम करतात तेव्हा काम करत असतात ते डस्ट, वेपर किंवा आवाज वगैरे येत असतात, तर ते कशा प्रकारे आपण कंट्रोल करू शकतो जेणेकरून कामगारांना आणि सोबतच एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा त्याला फरक पडतोच. पण हा पॉइंट आहे तो हेल्थ आहे. म्हणजे या ठिकाणी जे कामगार काम करतात त्यांना त्या डस्टचा, त्या वेफर्सचा किंवा त्या नॉईजचा त्रास न होण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात त्या अरेंज करणे. त्यासाठी त्याला कुठले कुठले पीपीई वापरता येऊ शकतात. फर्स्ट एड, जर जखम वगैरे झाली तर फर्स्ट एड वगैरे काय असेल किंवा जर मोठी दुखापत असेल तर त्यासाठी मेडिकल फॅसिलिटीज काय असतील, या सगळ्या गोष्टी आहेत त्या हेल्थ मध्ये येतात. म्हणजेच काय, जे कामगार कारखान्यामध्ये काम करतात त्यांची हेल्थ कशा प्रकारे आपण चांगली ठेवू शकतो त्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचे जे डिसिजन असतील, त्या उपाययोजना असतील त्या करणं, त्यासाठी त्या कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह असतील म्हणजे फर्स्ट एड वापरणं, पीपीई वापरणं वगैरे असेल, त्या सगळ्यासाठी मार्गदर्शन वगैरे करणं, ते वापरण्यासाठी गायडन्स करणं किंवा एखादी दुखापत किंवा अपघात झाला तर त्यानंतर काय कुठल्या ऍक्टिव्हिटीज त्यानंतर असतील, त्यानंतर त्याची उपाययोजना कशा केल्या जातील त्यासाठी हेल्थ डिपार्टमेंट असतं. याचं गोल काय असतं की लॉंग टर्म एम्प्लॉईज हेल्थ म्हणजे जे एम्प्लॉईज आहेत त्यांची लॉंग टर्म साठी हेल्थ जपली जाणं हे या डिपार्टमेंटचा भाग असतो म्हणजे काम असतं. यानंतरचा डिपार्टमेंट आहे तो म्हणजे सेफ्टी डिपार्टमेंट. जेव्हा आपण ईएचएस डिपार्टमेंटचा विचार केला जातो तेव्हा फक्त आपल्या डोक्यात येतं ते म्हणजे सेफ्टी. तर सेफ्टी हा एक त्यामधला पार्ट आहे. त्याच्या अगोदर एन्व्हायरमेंट आणि हेल्थ आणि त्यानंतर येतं ते म्हणजे सेफ्टी. तर सेफ्टी म्हणजे काय, सेफ्टीमध्ये रिस्क असेसमेंट बनवणे म्हणजे एखादी प्रोसेस चालू असेल तर त्या बाबतीत त्या प्रोसेस मधून काय रिस्क असू शकते
ते एक मेजर करणे किंवा एक आराखडा तयार करणे. त्याच्यासोबतच त्याचप्रमाणे असतो तो म्हणजे हॅझॉप आणि JSA. तर हॅझॉप हा एक मोठा टॉपिक असू शकतो. तो आपला व्हिडिओ असणार, चौथा व्हिडिओ असणार आहे आणि त्याबद्दल आपण पूर्ण डीपमध्ये माहिती पाहणार आहोत. तर तो पुढचे व्हिडिओ पाहणार आहोत. तर तो असतो हॅझॉप आणि JSA म्हणजे जॉब सेफ्टी अनालिसिस. त्या तिन्ही गोष्टी एक एक प्रकारच्याच आहेत की जे रिस्क असू शकतात कामामध्ये त्या आयडेंटिफाय करणे आणि त्यांच्यावरती काहीतरी उपाययोजना करणे. त्यानंतर वर्क परमिट सिस्टीम म्हणजे कारखान्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे काम असेल, काम करायचे असेल तर त्यासाठी परमिट्स लागतात. मग त्यामध्ये परमिट का गरजेचे आहे? कारण की जर एखादं काम आपण करायचंय, समजा कटिंग वगैरे करायचंय, तर मग कटिंग करताना तिथे ठिणग्या वगैरे पडू शकतात आणि जर समजा तिथे सॉलिड वगैरे असेल तर तिथे मोठी फायर वगैरे होऊ शकते आणि त्यावेळेला मोठी आग वगैरे अपघात वगैरे होऊ शकतं. मग जर परमिट जर व्यवस्थित घेतले असेल तर इन्शुअर केलं जातं पहिले म्हणजे की ते काम चालू आहे त्या डिपार्टमेंट पहिले इन्शुअर करतं की तो वर्क प्लेस पूर्णपणे क्लीन आहे. त्यानंतर परत एकदा सेफ्टी डिपार्टमेंटचा पर्सन येऊन चेक करतो की जे काम करणार आहेत ते त्या ठिकाणी कोणते हजार्डस केमिकल नाही. जरी ठिणग्या जरी उडाल्या तरी पण तिथे कोणते आग लागणारे पदार्थ जर नाही आहेत ना, इव्हन तिथे फायर हायड्रंट सिस्टीम कोणती कोणती आहे, फायर एक्सटिंग्विशर ठेवलेले आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी सेफ्टी डिपार्टमेंटचा पर्सन चेक करतो. सर या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे पर्सन जेव्हा एका ठिकाणी येऊन बघतात आणि त्याचं जेव्हा परमिशन दिली जाते त्याला परमिट बोलतात. जर वर्क परमिट बद्दल पूर्णपणे डीप बद्दल माहिती पाहिजे असेल, वेगवेगळ्या परमिट बद्दल जर डीप बद्दल माहिती पाहिजे असेल तुम्ही कमेंट मध्ये सांगा. वर्क परमिटचं कमेंट करा, आपण त्याबद्दल डीप मध्ये एक व्हिडिओ नक्की बनवू. एमर्जन्सी रिस्पॉन्स सुद्धा कसा आहे या सगळ्या गोष्टी फायर मध्ये येतात, सेफ्टीमध्ये येतात आणि त्या सगळ्यांची अंमलबजावणी व्यवस्थित केली गेली पाहिजे. त्यासाठी सेफ्टी डिपार्टमेंट असते. याचा एकच गोल असतो तो म्हणजे झिरो ऍक्सिडेंट वर्कप्लेस. म्हणजे वर्कप्लेस वरती कोणत्याही प्रकारचा कधीच ऍक्सिडेंट होऊ नये यासाठी सेफ्टी डिपार्टमेंट काम करत असतं. आता EHS डिपार्टमेंट सक्सेसफुल कधी होतं? जेव्हा सगळे वर्कर्स म्हणजे कंपनीमध्ये काम करणारे एकूण एम्प्लॉई त्याची जबाबदारी किंवा त्याचा रोल व्यवस्थितपणे पार पडेल तेव्हा. तर आपण आता पाहणार आहोत रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे कोणाकोणाच्या काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतील. तर पहिले म्हणजे एम्प्लॉईच्या रिस्पॉन्सिबिलिटी. एम्प्लॉईज म्हणजे कोण? जे कंपनीमध्ये काम करणारे प्रत्येक जो वर्कर आहे, प्रत्येक कामगार आहे त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत? फक्त ह्या EHS डिपार्टमेंटच्याच रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तर त्या काय काय असतात? तर पहिली म्हणजे PPEs वापरणे. प्रत्येक काम करताना त्याच्या निगडीत काही PPEs असतील त्या वापरायच्या. त्या वापरण्याशिवाय कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाही. ते सेफ असो अनसेफ असो हा फरक पडत नाही. PPE वापरणं महत्वाचं आहे. त्यानंतर अनसेफ कंडिशन रिपोर्ट करणे. समजा कोणती अनसेफ कंडिशन असेल जी तुम्हाला वाटेल की ह्याच्यापासून मोठा पुढे धोका असू शकतो किंवा काही नियर मिस असू शकतात तर ते लगेच रिपोर्ट करणे हे महत्वाचं आहे. जेव्हा आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी रिपोर्ट करतो, एखादी गोष्ट अनसेफ वाटत असेल ती रिपोर्ट करतो, तेव्हा ते मोठा अपघात होण्यापासून त्याला अगोदर आपण प्रिव्हेंट करतो. त्यानंतर SOP फॉलोज करणे. SOP फॉलोज करणे का? कारण का ज्या SOP तयार केलेले असतात त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रॉपरली तयार केलेले असतात जेणेकरून कोणालाही कोणत्या प्रकारचं काम करताना त्रास होणार नाही, अपघात होणार नाही किंवा एन्व्हायरमेंटला सुद्धा धोका पोहोचणार नाही. त्यामुळे SOP फॉलो करणे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर सेफ्टी ट्रेनिंग अटेंड करणे. आपण एखादी गोष्ट एकदा वाचली म्हणजे त्या कायम आयुष्यभर लक्षात राहते असे नाही. सुरुवातीला आपण जेव्हा जॉब जॉईन करतो तेव्हा आपल्याला सेफ्टी बद्दल सुद्धा ट्रेनिंग दिल्या जातात. जेव्हा ते इंडक्शन होतं त्यावेळेला सेफ्टी बद्दल सुद्धा माहिती दिली जाते. पण ती कायम आयुष्यभर लक्षात राहणार आहे का? नाही. त्यासाठी वेळोवेळी काही दिवसाच्या इंटरव्हलनी किंवा काही महिन्याच्या इंटरव्हलनी सेफ्टीच्या परत एकदा ट्रेनिंग अरेंज केल्या जातात. तर त्या अटेंड करणं ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा जेव्हा आपलं नाव त्या ट्रेनिंग मध्ये असेल तेव्हा ती अटेंड करणं आपली जबाबदारी आहे. त्यामुळे त्या सेफ्टीचं जे नॉलेज आहे ते पुन्हा पुन्हा आपल्या लक्षात येईल आणि जेव्हा कधी इमर्जन्सी होईल किंवा काय प्रॉब्लेमॅटिक आपल्याला वाटत असेल तर ते हँडल कसं करायचं ते आपल्याला समजून येईल. त्यामुळे सेफ्टी ट्रेनिंग अटेंड करणं ही अशी एक महत्वाची जबाबदारी आहे ती सगळ्या प्रत्येक कामगाराने पार पाडली पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या एम्प्लॉईच्या रिस्पॉन्सिबिलिटीज झाल्या. आता आपण पाहणार सुपरवायझर आणि मॅनेजरच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. तर जॉब सेफ्टी इन्शुअर करणे म्हणजे जे कामगार काम करणार त्यांच्यासाठी जी जॉब सेफ्टी दिलेली आहे, ज्या कामासाठी लागणारी सेफ्टी आपण इन्शुअर करायची की ते जे काम करतात त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. नंतर अनसेफ ऍक्ट स्टॉप करणे म्हणजे जे अनसेफ कंडिशन मध्ये ज्या गोष्टी चालू आहेत, जर एखादा ऑपरेशन जर अनसेफ कंडिशन मध्ये असेल
ते बंद करून सेफ कंडिशन मध्ये त्याला कसे करता येईल ते पाहायला गेलं पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा अनसेफ ऍक्ट जे असतील ते बंद केले गेले पाहिजे. तिसरं आहे इन्सिडेंट रिपोर्टिंग. आता काही वेळा काय होतं, एखादं छोटंसं इन्सिडेंट होतं आणि त्याचं रिपोर्टिंग केलंच जात नाही. काही काहींना वाटतं की ह्याच्यामुळे जास्त काहीतरी प्रॉब्लेम होतील, हे होईल ते होईल, बऱ्याचशा गोष्टींचा विचार करताना ते इन्सिडेंट रिपोर्टिंगच केले जातात. पण त्याचा असा एक दुष्परिणाम होतो की त्यामुळे पुढे मोठा अपघात होणार असेल तो होतो आणि मग खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे जे छोटे छोटे इन्सिडेंट असतात ते सुद्धा रिपोर्टिंग केले गेले पाहिजे, जेणेकरून त्याचा जे रूट कॉज काढला जाईल, म्हणजे त्याचं मूळ कारण काय आहे त्या इन्सिडेंटचा ते शोधलं जाईल आणि पुढे मोठ्या मोठ्या घटना होणार नाहीत. त्यामुळे छोट्या छोट्या इन्सिडेंट सुद्धा रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता येते की EHS ऑफिसरची काय रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर त्याच्यामध्ये असते रिस्क असेसमेंट, जे मगाशी आपण बोललो सेफ्टीमध्ये सेफ्टी ऑडिट करणे. सेफ्टी ऑडिट म्हणजे काय, प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे प्रत्येक प्लॅन मध्ये जिथे ऑपरेशन होतं त्या ठिकाणी जाऊन ते ऑडिट करणे की इथे कोणत्या अनसेफ कंडिशन आहेत, सगळे जे वर्कर्स आहेत, जे कामगार आहेत ते PPE वापरतात की नाही, किंवा अनेक ज्या इतर सेफ्टी दृष्टिकोनातून ज्या बाबी आहेत त्या फॉलो होतात की नाही ते पाहणं म्हणजे सेफ्टी ऑडिट करणं. लीगल कंप्लायन्स, ज्या सेफ्टीच्या बाबतीमध्ये किंवा EHSच्या बाबतीमध्ये ज्या कंप्लायन्स असतात, लीगल कंप्लायन्स त्या फॉलो करणे, त्या तयार करणे, ज्या कंप्लायन्स असतील ते. ट्रेनिंग, मॉक ड्रिल. आता ट्रेनिंग आणि मॉक ड्रिल काय, ट्रेनिंग म्हणजे एक प्रकारचं प्रशिक्षण देणं कामगारांना, आणि मॉक ड्रिल म्हणजे एखादी घटना घडवणे, म्हणजे एखाद्या ठिकाणी आग लावणे, छोटीशी आग लावणे आणि ती कशा प्रकारे विझवतायत, किंवा दुसरी काहीतरी एक घटना घडणे, एखाद्या ठिकाणी गॅस लीक झालं असं दाखवणं, आणि मग त्याच्यापुढे वर्कर आपले कसे रिॲक्ट होतात. म्हणजे एक प्रकारे जर समजा मोठी दुर्घटना झाली तर त्यावेळी आपले वर्कर कसे काय त्याला रिॲक्ट करू शकतात हे पाहणं, याच म्हणजे मॉक ड्रिल बोलतात. तिसरं म्हणजे ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन. ऍक्सिडेंट झाल्यानंतर तो ऍक्सिडेंट कशामुळे झाला, त्याचं काय कारण होतं, ते परत का होऊ नये, त्यासाठी काय काय कारण आहेत त्याची ती मिटिगेट करणं, हे सगळी कामं आहेत ती असतात ती म्हणजे EHS सुपर ऑफिसरची. नंतर येतात ते म्हणजे मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी. तर मॅनेजमेंट म्हणजे हायर रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, त्यामध्ये इथं सेफ्टीची पॉलिसी तयार करणे. प्रत्येक कंपनीमध्ये, प्रत्येक कारखान्यामध्ये त्यांची एक सेफ्टीची पॉलिसी असते, ती तयार करण्याचं काम असतं ते म्हणजे मॅनेजमेंटचं असतं. त्यानंतर रिसोर्सेस प्रोव्हाइड करणे, म्हणजे समजा सेफ्टीसाठी लागणारे जे इक्विपमेंट आहेत, जे मशीन्स आहेत, जी PPEs आहेत, ती प्रोव्हाइड करणं सुद्धा मॅनेजमेंटचं काम आहे. तिसरं म्हणजे सेफ्टी कल्चर प्रमोट करणं. समजा एखादं सेफ्टी कल्चर आहे की ह्या गोष्टी वापरायच्या, ह्या नाही करायच्या, त्या प्रमोट करणं हे सेफ्टी मॅनेजमेंटचं काम आहे. ते जेव्हा प्रमोट करतील त्या प्रत्येक कामगाराच्या मनामध्ये ते सेफ्टी कल्चर रुजेल आणि त्याप्रमाणे ते वर्क करतील. त्यामुळे कंपनीचाच फायदा असतो की अपघात होत नाहीत, वर्क चांगल्या प्रकारे केलं जातं. त्यानंतर असं ते म्हणजे लीगल कंप्लायन्स इन्शुअर करणं. जे लीगल कंप्लायन्स असतात ते खूप क्रिटिकल असतात आणि ते कंप्लायन्स झालेले इन्शुअर करणं हे सुद्धा मॅनेजमेंटचं काम आहे. आता EHS एवढा इम्पॉर्टंट का आहे, तर याचं कारण हे आहे की EHS नसेल तर ऍक्सिडेंट होणार नाही. ऍक्सिडेंट म्हणजे काय होणार, इंजरीज होणार लोकांना, आणि दुसरं म्हणजे प्रोडक्शन मध्ये लॉस होणार. जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये अपघात होतो तेव्हा नक्कीच कुठल्या ना कुठल्या कामगाराला त्रास होतो, प्रोडक्शन डिले होतो, लॉस होतो प्रोडक्शनचा. त्यानंतर लिगल नॉन कंप्लायन्स येतात, आणि लिगल नॉन कंप्लायन्स आले तर काय होतो, हेवी पेनल्टी लागू शकते गव्हर्नमेंटची, किंवा कारखाना बंद सुद्धा होऊ शकतो जर सेफ्टी प्रॉपर नसेल तर. जर सेफ्टी चांगली असेल, स्ट्रॉंग असेल, तर काय असतो, सेफ्टी म्हणजे या ठिकाणी मला बोलायचं की EHS डिपार्टमेंट, पूर्ण टोटल EHS डिपार्टमेंट जर स्ट्रॉंग असेल तर एम्प्लॉईज सेफ राहतात, प्रोडक्शन स्मूथली होतो, आणि कंपनीची रेप्युटेशन सुद्धा खूप छान राहते. जेव्हा कधी कंपनीच्या बाहेर कंपनीचं नाव घेतलं जातं तेव्हा हेच पहिले पाहतात की कंपनीमध्ये ऍक्सिडेंट वगैरे होत नाही ना. जर अशी कंपनी असेल तर नवीन एम्प्लॉई सुद्धा अट्रॅक्ट होतात, जुने एम्प्लॉई सुद्धा मनाने खूप चांगलं काम करतात, त्यासाठी कंपनीची रेप्युटेशन खूप चांगली असते. तरच ह्या गोष्टी सगळ्या होतात, आणि ते कधी होतं, जर EHS स्ट्रॉंग असेल तर हे सगळं होतं EHS डिपार्टमेंट बद्दल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि ह्या पुढचा व्हिडिओ असणार आहे तो नक्कीच असणार आहे हॅझॉब स्टडी बद्दल. खूप जणांना हॅझॉब स्टडी बद्दल खूप कमी माहिती असते, तर तोच व्हिडिओ आपण डीप मध्ये करणार आहोत, आणि बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या हॅझॉब बद्दल असतात त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. या व्हिडिओ सुद्धा लाईक करा, तुमचे काही प्रश्न वगैरे असतील ते कमेंट करा, आणि आपण पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.